आदरणीय डॉक्टर करंबेळकर सरांना मी विनंती करतो की आजच्या वक्त्यांचं त्यांनी शेठ नारायण बंकट वाचनालय व चाळीसगावकरांच्या वतीने स्वागत करावं. अनेक मल्टीनॅशनल टेलिकॉम आणि आय टी कंपन्यांचे ते सल्लागार आहेत. केंद्रीय सडक परिवहन आणि जहाज निगराणी मंत्रालय याचे ते आय टी टास्क फोर्सचे सदस्य आहेत. मध्य प्रदेश शासनचे ते लोकनिर्माण विभागाचे सल्लागार आहेत. JKCIT मालदा पश्चिम बंगालचे ते गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन आहेत. माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय या विद्यालयाचे ते महाविद्वत परिषदेचे ते सदस्य आहेत. IIT जबलपूरचे गव्हर्निंग काउन्सिल तथा SGGESIT नांदेडचे ते गव्हर्निंग बोर्डचे सदस्य आहेत. मुंबई विश्वविद्यालयाचे ते ITचे सल्लागार आहेत. मध्य प्रदेश शासनद्वारा प्राद्योगिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्र या मध्ये त्यांना राष्ट्रीय शिखर पुरस्कार 2024चा त्यांना मिळालेला आहे. लोकमत, तरुण भारत, विवेक, एकता, पांचजन्य, ऑर्गनायझर या सर्व पत्रकांमध्ये त्यांचं स्तंभलेखन दैनंदिन येत असतं. ते 15 दिवस आणि भारतीय ज्ञानाचा खजिना आणि खजिन्यांची शोधयात्रा असे त्यांचे अनेक पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत. ही पुस्तकं हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू या विविध भाषेमध्ये प्रसिद्ध आहेत. या ते 15 दिवस या पुस्तकासाठी त्यांना मध्य प्रदेश शासनाचा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. विनाशपूर्व हे सुद्धा पुस्तक त्यांचं हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये प्रसिद्ध आहेत. असे खूप मोठं असं व्यक्तिमत्व त्यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या या सरस्वती व्याख्यानमालेमध्ये आपल्या विनंतीला मान देऊन ते आलेत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं बौद्धिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर करंबेळकरजी, वाचनालयाची संपूर्ण कार्यकारिणी, ज्यांच्या आग्रहामुळे मी इथे आलो ते वाचनालयाचे उपाध्यक्ष माननीय भूषण पाठकजी आणि चाळीसगावचे आपण सर्व दर्दी श्रोते हो. आपल्यासमोर बोलताना फार छान वाटतंय, बरं वाटतंय. बऱ्याच दिवसापासून चाळीसगावला यायची इच्छा होती, ती या निमित्ताने साध्य झाली. आणि आज जे मी वाचनालय बघितलं, तिथले उपक्रम बघितले आणि विशेषतः वाचनालयाच्या कार्यकारिणीची ती उपक्रमशीलता बघितली. नवनवीन गोष्टी या तिथे लागू करून त्याच्यातून वाचन संस्कृती वाढवण्याचे कळकळीचे प्रयत्न बघितले. हे बघून वाटलं की मराठी भाषेला काही धोका नाही. अशासारखी माणसं जिथे आहेत तिथे उगाचच आपण म्हणायचं की मराठी संकटात वगैरे, काही संकटात नाही. तुम्ही लोक ज्या पद्धतीने कामं करतात, आज शाळेतही मी गेलो होतो, त्या ज्या पद्धतीनं मराठीची ही जोपासना चाललेली आहे ते बघून फार छान वाटतं. आणि म्हणून या सरस्वती व्याख्यानमालेत बोलताना मला फार आनंद होतो आहे. एक सहज प्रश्न विचारतो. बलवंतराय मेहता हे नाव माहिती आहे का कोणाला? नाही, फार नसेल माहिती कोणाला. बलवंतराय मेहता हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, दुसरे मुख्यमंत्री. हितेंद्रभाई देसाई पहिले, जसे आपल्याकडे यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री, तिथे हितेंद्रभाई देसाई होते, दुसरे बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहता
वैशिष्ट्य म्हणजे जी पंचायती राज आज आपण प्रणाली वापरतो किंवा ती प्रणाली आपल्याकडे आहे, रूढ झालेली आहे, त्या पंचायती राज प्रणालीचा ड्राफ्ट किंवा ब्लूप्रिंट तयार करणारे म्हणजे बलवंतराय मेहता. 1965चं भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं. 1 सप्टेंबर 1965ला भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. एक प्रकारे दुसरं युद्ध म्हणू, कारण की काश्मीरच्या याच्यात त्यांनी 48 मध्ये जी छद्मी युद्ध सुरू केलं होतं, पहिलं हे दुसरं. आणि त्या युद्धामध्ये पाकिस्तानने काश्मीरच्या बरोबरच राजस्थान, गुजरात या ठिकाणी पण एकाच वेळेस मोर्चे उघडलेले होते. आणि त्यामुळे काश्मीरच्या गुजरातच्या कच्छ या भागामध्ये काय परिस्थिती आहे, काय काय करता येईल, किती नुकसान झालेलं आहे हे बघण्याकरता 19 सप्टेंबर 1965ला बलवंतराय मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री, हे गुजरातचे चीफ सेक्रेटरी, अजून काही प्रशासनिक अधिकारी, बलवंतराय मेहतांची पत्नी, असे एक 9 लोक लहानशा विमानाने, बीशक्राफ्ट एअरक्राफ्ट म्हणतात त्यांनी, त्या विमानाने कच्छला निघाले होते. कच्छच्या जवळ जेव्हा ते पोहोचले तेव्हा पाकिस्तानी सीमेतून पाकिस्तान वायुसेनेचं एक विमान आलं. सेबरजेट विमान होतं ते. आणि ते विमान यांच्यावर आक्रमण करताय असं या पायलटला वाटलं. यांच्या पायलटचं नाव होतं जहांगीर इंजिनियर. अगदी कसलेले नावाजलेले पायलट होते. त्यांनी संकेत दिला हे सिव्हिलियन एअरक्राफ्ट आहे. जे सिव्हिलियन एअरक्राफ्ट असतं त्याच्यावर अगदी युद्धकाळ सुद्धा आणि शांततेच्या काळात सुद्धा कधीही कोणीही आक्रमण करत नाही. आक्रमण केलं तर ते पूर्ण जगामध्ये अत्यंत वाईट, घृणास्पद कृत्य समजलं जातं. आणि त्यामुळे हे संकेत देत होते. पंख हलवून काही संकेत देण्याची त्यांची पद्धत असते. तरीही त्या पाकिस्तानी वायुसेनेच्या विमानानं, त्याचे पायलट होते कैस हुसेन, त्या विंग कमांडर कैस हुसेननी यांच्या विमानावर गोळ्या झाडल्या. आधी उजव्या पंखावर, नंतर डाव्या पंखावर. स्वाभाविक या विमानात संतुलन बिघडलं. विमान खाली आलं आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी वायुसेनेने मारून टाकलं. लक्षात घ्या, एक मुख्यमंत्र्यांना मारलेला आहे युद्धाच्या काळात. 19 सप्टेंबर 1665. आत्ताच त्याला 50 वर्ष पूर्ण झाले. दुर्दैवानं भारतात कोणाला माहीतच नाही. गुजरातमध्ये पण माहीत नाही. मी गुजरातमध्ये गेलो होतो, त्यांना विचारलं, त्यांना हे माहीतच नाही. बलवंतराय मेहता नाव दुसरं मुख्यमंत्री असताना त्यांना माहीत होतं, पण हे असं झालं हे माहीतच नाही. लक्षात घ्या, एका देशाच्या मुख्यमंत्र्याला पाकिस्तानचं एक विमान त्यांच्या हद्दीत येऊन घुसतं, मारतं आणि सारा देश नुसता शांत राहतो, चुपचाप राहतो. काहीच रिएक्शन नाही, काहीच क्रोध नाही, राग नाही, उद्रेक नाही. आमचं पूर्ण क्षात्र तेज हे मारून टाकलेलं होतं. या देशाचं क्षात्र तेजच संपवलेलं होतं त्या संपूर्ण काळामध्ये. थोडं पुढे जाऊ आपण. 1969 मध्ये 21 ऑगस्टला इस्रायलमध्ये अल अक्सा नावाची मशीद आहे. अल अक्सा मशिदीचं महत्त्व असं आहे की मुसलमानांमध्ये मक्का मदिनाच्या नंतर जे पवित्र मस्जिद मानली जाते ती अल अक्सा मशीद, इस्रायलची ती मानली जाते. तिथे एक ज्याला माथेफिरू आपण म्हणू, तो माथेफिरू डेनिस मायकल रोहन हा ऑस्ट्रेलियाचा एक नागरिक. त्याला असं वाटलं की येशूला जर काही चांगलं करायचं, येशूच्या करता आपण काही आपलं हे दाखवायचं असेल तर या मशिदीला जाळलं पाहिजे. म्हणून तो आत गेला, त्याने मशिदी जाळण्याचा प्रयत्न केला. मशिदीचा बराच भाग जळाला. त्याच्यावरनं मुस्लिम जगतामध्ये एक रोष निर्माण झाला आणि त्यांच्या मनात एक विचार आला की नाही, याचा प्रतिवाद केला पाहिजे. असं कोणी येऊन इस्लामवर आक्रमण करतं ते योग्य नाही. म्हणून त्यांनी एक समिट, मुस्लिम राष्ट्रांचं, मुस्लिम देशांचं एक समिट हे 1969ला सप्टेंबरमध्ये, हे ऑगस्टमध्ये 21 ऑगस्टला घटना झाली. सप्टेंबरच्या 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 1969ला करण्याचं ठरवलं. मोरक्को हा जो देश आहे त्याची राजधानी रबात
त्यांनी त्याचं यजमानपद स्वीकारलं. त्याच्यामध्ये त्यांची कल्पना अशी होती की ते समिट करून त्या समिटमधून एक विश्वव्यापी मुस्लिम संघटनेची स्थापना आपण केली पाहिजे. तेव्हापर्यंत फक्त जे गल्फ कंट्रीजचे खाडी देशातले राष्ट्र होते त्यांचीच एक लहानशी आपली तेल उत्पादक राष्ट्रांची लहानशी संघटना होती, विश्वव्यापी संघटना नव्हती. आता इथे भारतामध्ये पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, आणि जर ज्यांना जुना इतिहास आठवत असेल तर त्या काळामध्ये 1969 मध्ये इंदिरा गांधींनी ते सिंडिकेट इंडिकेट वगैरे ते सर्व होत होतं, आणि एकूणात इंदिरा गांधींना लोकांचा समर्थन हे फारसं काही नव्हतं. 1967 मध्ये जे निवडणुका झाल्या त्यात अनेक राज्यांमध्ये संवित सरकार आली, काँग्रेसचे पण सर्वात कमी खासदार निवडून आले, असं बरंच काय होतं. तर त्यांना एक जबरदस्त पाठिंब्याची गरज होती. त्यांना याच्यामध्ये अवसर दिसला की या निमित्ताने जर आपण त्यात शिरकाव केला तर भारतातल्या सर्व मुसलमानांची एकगठ्ठा मतं आपल्याला मिळू शकतील. आणि म्हणून त्यांनी विदेश मंत्री दिनेश सिंग होते तेव्हा, त्या दिनेश सिंगांना त्यांनी म्हटलं की तुम्ही जरा थोडे प्रयत्न करा, त्याच्यात आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे, त्या समिटमध्ये आपलं ज्याला आपण म्हणतो एक प्रतिनिधी मंडळ हे त्यात गेलं पाहिजे. त्यांनी प्रयत्न केले, सुरुवातीला नकार होता. गुरबचन सिंग हे आपले मोरोक्कोचे राजदूत होते. गुरबचन सिंगनी सुद्धा बरेच प्रयत्न केले, पण हो नाही चाललं होतं. रबातच्या हिल्टन हॉटेलमध्ये ही मोठी परिषद होती. 22 सप्टेंबरला 22 ते 25 होतं ते. 22 सप्टेंबरला या परिषदेची संध्याकाळी सुरुवात झाली. यांनी कसा तरी त्यात प्रवेश केला, त्यांनी सांगितलं आम्हाला हे द्या, तर ते ठीक आहे तुम्ही म्हणे बस, आपण प्रतिनिधी म्हणून नाही तरी ठीक आहे, भारतातर्फे आलेलं आहे म्हणून तुम्ही आला बसायला देतो. त्यांना ते आत जायचं कार्ड वगैरे सर्व काही दिलं. हे जे राजदूत होते गुरबचन सिंग यांना, आता त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी तिथल्या लोकांना विचारलं की आम्हाला भारताला तुम्ही बोलवा ऑफिशियली. ते नाही म्हणत होते. मुस्लिम राष्ट्रांचं आर्ग्युमेंट असं होतं, विशेषतः पाकिस्तान तुर्किस्तान या राष्ट्रांचं, की भारत हा मुस्लिम प्रधान देश नाही, भारत हा इस्लामी देश नाही, भारताचे राष्ट्राध्यक्ष हे मुस्लिम नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये भारताला कशाला बोलवायचं, कारण काय, म्हणजे भारत त्या परिषदेमध्ये येण्याचं कारण काय, म्हणून ते नाही म्हणत होतं. पण यांचा फॉलोअप चालू होता. 23 तारखेला मोरोक्कोचे जे विदेश मंत्री होते त्यांनी या गुरबचन सिंगला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही असा निर्णय घेतला की तुम्ही येऊन जा, भारत येऊ शकतो. त्यांना नक्की, हो म्हणे नक्की, तुम्ही त्यांना सांगा यायला. आता इकडे इंदिरा गांधींनी काय केलं होतं, आपलं एक प्रतिनिधी मंडळ तिकडे तयारच ठेवलं होतं, चार्टर फ्लाईट सकट. त्या प्रतिनिधी मंडळाचे जे प्रमुख होते ते तत्कालीन उद्योग मंत्री होते फखरुद्दीन अली अहमद, जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. ते तयार होते आणि त्याच्यावर मुस्लिम प्रतिनिधी मंडळ हे तयार होतं. आता जसं इथे हा निरोप कळला तसं तिकडे फखरुद्दीन अली अहमद आले, म्हणजे त्या विमानात बसले आणि तिकडे आले. इकडे पाकिस्तानचे जेव्हा राष्ट्रप्रमुख होते ते डिक्टेटर झाले होते, सैन्य प्रमुख ते पाकिस्तानचे प्रमुख झाले होते, ते तिकडे आले, जनरल याह्या खां. आणि याह्या खाने ज्या क्षणी याह्या खाला कळलं की भारताचं प्रतिनिधिमंडळ यात येणार आहे, पाकिस्तान अडवून गेलं. पाकिस्तान म्हणा बिलकुल नाही, हे होणं नाही, भारताच्या प्रतिनिधी मंडळाला या इस्लामिक समिटमध्ये प्रवेश द्यायचा नाही, दिला तर पाकिस्तान याच्यातून बाहेर पडेल. आता पाकिस्तान बाहेर पडणं हे त्यांना परवडण्यासारखं नव्हतं, कारण पाकिस्तान हा तुलनेने मोठा देश होता आणि इस्लामच्या दृष्टिकोनातून 1969 साली पाकिस्तान हा फार मोठा देश आणि त्यांना बाहेरचे खाडी बाहेरचे पण हे मोठ्या सर्व देशांचा सहभाग हवा होता आणि त्यामुळे ते जरा डामाडोल झाले. याह्या खानला एक मोठ्या विला स्वरूप अशा मोठ्या हॉटेलमध्ये, खूप विलासारखा होता, एक महालासारखा, त्याच्यात त्यांना ठेवलं होतं. म्हणजे तेव्हाचे सर्वात हिरो कोण होते तर याह्या खां, त्या पूर्ण परिषदेचे एक प्रकारे. आणि त्या राजदूतांनीच यांना सांगितलं बोलवून, गुरबचन सिंगांना, भारताच्या राजदूताला, की सॉरी, वी सेड दॅट वी हॅव इन्व्हायटेड यू बट सॉरी, आता नाही येऊ शकत. त्यामुळे अहो पण ते निघाले ते तिकडून असतील म्हणे, ठीक आहे येऊ त्यांना, पण त्यांना आत प्रवेश नाही. इकडे फखरुद्दीन अहमद आले, त्यांना एका हॉटेलात ठेवण्यात आलं. इकडे त्या वाटाघाटी चालू होत्या की आम्हाला प्रवेश द्या. ते म्हणतात नाही, भारताचा खूप जास्त आग्रह. ते म्हणतात तुमचा आग्रह कशाला, तुम्ही इस्लामिक देश नाही,
तुमचे राष्ट्रप्रमुख इस्लामी नाही, मुस्लिम नाहीत, तुमचा इतका आग्रह कशाला? पण यांचा आग्रह चालू होता. दिनेश सिंग तिकडून फोन करत होते, गुरबचन सिंग फॉलोअप करत होते, आणि 23-24 झालं. हे सर्व डावाडोल होतं. फखरुद्दीन अली अहमद त्या हॉटेलच्या बाहेर निघू शकले नाहीत. 25 सप्टेंबरला सकाळी त्या परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली की OIC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या जागतिक मुस्लिम संघटनेची स्थापना करण्यात येते आहे. सुरुवातीला 23 सदस्य देश त्यात होते आणि स्वाभाविकता भारताचा तर संबंध येणं प्रश्न नाही, की भारताला प्रवेश सुद्धा नव्हता. आता इकडे फखरुद्दीन अली अहमद अजूनही तिकडेच आहे, टिकून आहेत. त्यांचं म्हणणं आम्हाला या संघटनेचं सदस्य तरी करून घ्या. सदस्य करणार तुमचं काय बिघडतं? ते म्हणतात तुम्ही मुस्लिम नाही, तुमचा सदस्य नाही करणार. दुसऱ्या दिवशी 26 सप्टेंबरला त्यांचं एक प्रतिनिधिमंडळ, मोरक्कोचं प्रतिनिधिमंडळ आणि ते राजदूत हे फखरुद्दीन अली अहमदला भेटायला त्या हॉटेलात आले आणि त्यांना सांगितलं, म्हणजे सभ्य भाषेत सांगितलं, यू गेट आउट, निघून जा इकडून, तुमची गरज नाही इथं. आणि फखरुद्दीन अली अहमद त्या हॉटेलात आले होते, 3 दिवस हॉटेलात राहिले, तसेच हॉटेलातून बाहेर पडले, विमान घेतलं, ते चार्टर फ्लाईट आणि परत भारतात परतले. पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये एखाद्या देशाच्या प्रतिनिधी मंडळाला बोलवायचं, त्याला काहीही करू नाही द्यायचं आणि त्याला अपमानास्पद रीतीनं देशातून पळवून लावायचं, ही घटना फक्त आणि फक्त त्याच बाबतीत झालेली आहे. फखरुद्दीन अली अहमदला जेव्हा त्यांनी परत पाठवलं, त्या काळातला भारत हा हीन दीन लाचार होता. मुस्लिम मतांसाठी लाचार होणारा, जगाच्या समोर पदर पसरणारा, की आम्हाला तुमच्या संघटनेत घ्या असा म्हणणारा लाचार भारत होता. आणि भारताची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, वाईट होती. अक्षरशः भिकेचा वाडगा घेऊन आपण वेगवेगळ्या देशांमध्ये मदतीची याचना करायला जात होतो. आणि म्हणून मग आपण त्या सोव्हिएत ब्लॉकमध्ये आहोत, कायच्यात गुटनिरपेक्ष किती म्हटलं तरी आपल्याला कुठून फायदा होईल तिथे आपण ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करत होतो. पूर्ण जगामध्ये भारताची एक भर्सना होत होती. त्या काळचे ते सिनेमे, द पार्टीसारखा सिनेमा पीटर सेलर्सचा म्हणा, किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यातून भारत हा पूर्ण जगामध्ये एक हास्यास्पद देश झालेला होता. भारताला कुठेही मान नव्हता. पण भारत असा नव्हता. भारत हा एकेकाळी जगातला सर्वात समृद्ध, सर्वात संपन्न, सर्वात ज्ञानवान देश होता. प्रोफेसर अंगस मेडिसन म्हणून अर्थशास्त्राचे फार मोठे प्राध्यापक होऊन गेले. 2010 साली त्यांचा मृत्यू झाला. ते मुळात ब्रिटिश, पण त्यांनी आपल्या आयुष्यात संपूर्ण वेळ हे नीदरलँडच्या म्हणजे हॉलंडच्या ग्रोनिंगन विद्यापीठामध्ये ते इकॉनॉमिक्सचे याचे हेड होते, कॉमर्सचे हेड होते. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, ती जगभरात मान्य आहे. त्यांच्या उदाहरणार्थ द वर्ल्ड हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये त्यांनी पूर्ण जगामध्ये कुठल्या कुठल्या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या देशाचा जागतिक व्यापारात, जागतिक GDP मध्ये किती वाटा होता हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. अगदी त्याचे ग्राफ्स दिलेले आहेत, आकडे दिलेले आहेत, आणि ते जगभर मान्य आहे, म्हणजे सर्वांनी ते मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुर्दैवानं त्यांच्याजवळ ख्रिस्तपूर्व डेटाच नाही आहे. त्यांचे सर्व जे काही तिथे मांडणी आहे ती ख्रिस्ताच्या नंतरची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की पहिल्या शतकामध्ये पूर्ण जगामध्ये जो GDP होता त्या GDPचा 33% जास्त वाटा हा भारताचा होता. लक्षात घ्या, 1/3 पेक्षा जास्त वाटा हा आपल्या भारताचा होता. भारत अत्यंत समृद्ध होता सर्वार्थानं. आणि हे फक्त काही 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष नाही, तर पुढले 1000-1200 वर्ष हा ट्रेंड असाच राहिला. याच्या आधी पण होता, त्यांच्याजवळ डेटा नव्हता, पण याच्या आधी पण असाच होता. आणि जेव्हा इस्लामी आक्रांत आले तेव्हा तो किंचित खाली घसरला. किंचित मध्ये म्हणजे किती, तर 1-2-3%.
म्हणजे लक्षात घ्या, हजारो वर्ष भारत या जगातली सर्वात शक्तिशाली राष्ट्र होतं, सर्वात समृद्ध राष्ट्र होतं. 1/3 पेक्षा जास्त GDP, 1/3 पेक्षा जास्त व्यापार भारताचा होता पूर्ण जगभरात. आणि जगभरात आपले व्यापारी जात होते. आज सकाळी शाळेत बोलताना मी त्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलत होतो. त्यांना म्हटलं की तुम्ही शाळेत शिकला असाल, भारताचा शोध कोणी लावला? मुलं ओरडली, हो, वास्को डिगामाने भारताचा शोध लावला. म्हटलं दुर्दैव, मी पण तेच शिकलो, इतक्या वर्ष तेच आपण शिकतोय. 1498 मध्ये तो वास्को डिगामा आला. त्या 1498च्या कितीतरी आधी भारतीय जहाज जगाच्या कानाकोपऱ्यात जात होती. मी रिपीट करतो, जगाच्या कानाकोपऱ्यात जात होती. त्याचे अनेक प्रमाण आहेत. आणि तरीही आपण अजूनही शिकतोय भारताचा शोध वास्को डिगामाने लावला. हे दुर्दैव आहे आपलं. म्हणजे भारत त्या काळात किती समृद्ध असेल. स्ट्रॉबो नावाचा त्यांचा इतिहासकार आहे रोमन साम्राज्यातला. हे सर्व त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. दुर्दैवाने काय आहे, भारतीयांनी काही लिहिलेलं हे एक्सेप्ट नाही होत, स्वीकार नाही होत समाजात. मात्र युरोपियन इतिहासकारांनी काही लिहिलं असेल, इंग्रज इतिहासकारांनी काही लिहिलं असेल तर आपण ते लवकर स्वीकारतो. हो, त्यांनी म्हटलं म्हणजे खरं असेल. ही आपली एक औपनिवेशिक मानसिकता आहे, गुलामीची मानसिकता आहे दुर्दैवानं. पण म्हणून त्यांचं उदाहरण आहे, स्ट्रॉबो नावाचा इतिहासकार हा ख्रिस्तपूर्व 100 वर्ष म्हणजे आजपासून 2100 वर्ष जुना इतिहासकार आहे. तो लिहितो, आमच्या या युरोपच्या बायकांना झालं तरी काय आहे, भारतातला माल, भारतातल्या कपड्यांवर त्या इतक्या फिदा आहेत. आपल्या युरोपात बनणारे लोकरीच्या वस्त्र ते का नाही घालत? त्यांना त्या भारताच्या सुती आणि त्या मलमलीच्या वस्त्रांवर इतकं काय आकर्षण आहे की आमच्या इथलं पूर्ण सोनं नाणं हे सर्व भारतात चाललंय. आणि ते खरं होतं. म्हणजे जगभरामध्ये रोमन साम्राज्य काळातली म्हणजे ख्रिस्तपूर्व 200-300 वर्षापासून ख्रिस्तानंतरचं 100 वर्ष असा 300-400 वर्षाचा स्पॅन जर धरला तर पूर्ण जगामध्ये रोमन साम्राज्याच्या काळातली जी सोन्याची किंवा काही चांदीची नाणी सापडलेली आहेत त्यात इटलीचा अपवाद वगळला, कारण इटली म्हणजे रोमन साम्राज्य, तो अपवाद वगळला तर जगात सर्वात जास्त नाणी भारतात सापडलेली आहे. एकट्या दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या संग्रहातली मिळून 6000 रोमन साम्राज्यकालीन सोन्याची नाणी भारतात आहे, एकट्या दक्षिण भारतात. बरंच काही याच्याबद्दल सांगता येईल की आपली जहाजं कशी जायची. जवळपास 125 ते 150 जहाजं एकट्या रोमन साम्राज्यात जायची माल भरून. त्याचा माल किती असायचा त्या काळातल्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे की अगदी इटली सारख्या ठिकाणी अगदी महत्वाची जागा असेल अशी 2400 एकर जागा विकत घेता येईल असा माल त्याच्यातून जायचा. आणि आपण पाठवायचा जो माल आहे तो किमती असायचा, येणारा माल फार स्वस्तातला असायचा. त्यामुळे हा ट्रेड सरप्लस होता. आणि फक्त पश्चिमेचा नाही, पूर्वेला आपला खूप मोठा व्यापार होता. ओरिसामध्ये कधी गेला तर बाली जात्रा होते तिकडे, बाली जात्रा कार्तिकी पौर्णिमेच्या सुमाराला. बाली जात्रा म्हणजे काय? बाली आपल्याला माहिती आहे, इंडोनेशियातला बाली हा प्रदेश. कार्तिक पौर्णिमेला तिथले नाविक हे समुद्रात आपली जहाजं टाकायची, मोठमोठी जहाजं असायची आणि ते दक्षिण पूर्व एशियामध्ये व्यापारासाठी जायचे. आणि ते व्यापार करताना ते पूर्ण सर्व दक्षिण एशियातले सर्व देशांमध्ये ते जायचे. त्यामुळे त्या दिवसाला ज्या दिवशी त्यांचे जहाज हे समुद्रात जायला सुरुवात व्हायची त्याला बाली जात्रा म्हणतात. तिथल्या लोकांनी त्याची स्मृती सांभाळून ठेवून आजही ते बाली जात्रा हा उत्सव 5 दिवसाचा उत्सव असतो तो साजरा करतात. मोठमोठ्या जहाजांच्या प्रतिकृती अशा त्यांनी केलेल्या असतात, त्याची पूजा करतात की त्या नाविक संस्कृतीची एक आपल्याला आठवण राहावी म्हणून. त्या काळामध्ये खुल्या समुद्रात कोणी जहाज टाकायची हिंमत नव्हतं करत, खुल्या जहाजामध्ये. तसं असतं तर भारतामध्ये हे लोक फार आधी आले असते. पण खुल्या जहाजामध्ये समुद्रात जहाज टाकण्याकरता आवश्यक जे तंत्रज्ञान लागतं ते त्या कोणाजवळ नव्हतं, आपल्याजवळ होतं. म्हणून आपण फार आधीपासून त्याच्याकडे जायचो. जहाजांना बेसिक ज्या गोष्टी लागतात, बेसिक ते एक म्हणजे कंपास लागतो, मरीन कंपास म्हणतात त्याला. आपल्याकडे त्याला मच्छयंत्र म्हणायचं. एक चपटी डबी असायची, त्याच्यामध्ये एक विशिष्ट तेल, त्या तेलामध्ये मासोळीच्या आकाराचा चुंबक आणि त्याच्यातून
त्यांना दिशानिर्देशन व्हायचे. आजही संग्रहालयात ते ठेवलेलं आहे मच्छयंत्र. दुसरं एक बेसिक इक्विपमेंट लागतं की नेमकं जहाज त्या दिशेने बरोबर जात आहे का नाही, त्याच्या सुकाणूला तिकडे सेक्स्टेंट नावाचं एक इक्विपमेंट असतं. दोन म्हणजे दोन ऑब्जेक्टमधला एक्झॅक्ट कोण हे ठरवण्याचं काम ते इक्विपमेंट करतं. आपल्याकडे त्याला वृत्तशंख भाग म्हणायचं आहे. आजही तो वृत्तशंख भाग त्या याच्यात उपलब्ध आहे. आणि ते सर्व जे जहाज म्हणजे यात खूप बोलण्यासारखं आहे, पण या सर्व म्हणजे त्या काळामध्ये अक्षरशः 600-800 टनाची मोठमोठी जहाजं ही भारतातून या अनेक ठिकाणी जायची. हे सर्व अद्भुत होतं. आणि एक आता गंमत म्हणून सांगतो की त्या आपण ज्या पद्धतीने आपली ती जहाजं जायची, तर ते परत आपल्याला करता येईल का तसं, असं म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी भारतातल्या काही लोकांनी विचार केला की ज्या पद्धतीने आपल्या जहाजांची बांधणी व्हायची आणि भर समुद्रात जहाजं जायची, त्याच तंत्रज्ञानाने त्याच पद्धतीने आपण जहाजाची बांधणी करू आणि ते जसं त्या काळात व्यापार व्हायचा तसं आपण करू. 2023 साली ती जहाजाची बांधणी त्यांनी सुरू केली. ती केरळमध्ये त्यांनी केली आणि तिथे एकही खिळा त्यात नसतो. दोरखंडांनी बांधण्याची एक विशिष्ट पद्धती भारतामध्ये विकसित झालेली होती. त्या पद्धतीने त्यांनी ते जहाज उभं केलं, तयार केलं. त्या जहाजांना शिडं लावली. त्या जहाजामध्ये कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान नाही. आपल्याजवळ जे आधीचं होतं ते वृत्तशंख भाग किंवा मच्छयंत्र वगैरे अशासारखे जे त्या काळातली यंत्रणा होती, त्या सर्व त्या जहाजात त्या काळातल्या त्यांनी ठेवल्या. नवीन काहीच नाही. कम्युनिकेशनचं कुठलं साधन नाही, कुठलाही वॉकी टॉकी वायरलेस सेट असा काहीही नाही. मोटर वगैरे असण्याचा प्रश्नच नाही, कारण शिडावर चालणारं जहाज. त्याला त्यांनी कौंडिण्य असं नाव दिलं आहे. कौंडिण्य हे ऋषी होते जे दर्यावर्दी म्हणून मानले जातात, ज्यांनी कंबोडियाची स्थापना केली. त्या कौंडिन्य ऋषींच्या नावाने ते जहाज 29 डिसेंबरला 8 दिवसांपूर्वी पोरबंदरहून ओमानसाठी निघालेलं आहे. 7-8 दिवस झालेली आहे आणि ते जहाज व्यवस्थित सेल करताय, जाताय पुढं आणि ते पुढं जगाला खणखणीतपणे सांगताय की भारताची नौकानयनाची पद्धत किती जबरदस्त होती, जी आज सुद्धा प्रासंगिक आहे. आज सुद्धा आपण करू शकतो. जगातलं सर्वात मोठं प्रार्थनास्थळ कुठलं असा प्रश्न विचारला की उत्तर येतं ते व्हेटिकन सिटी. काही लोक सांगतात की मक्का मदिना. दोन्ही उत्तर चूक आहेत. जगातलं सर्वात मोठं प्रार्थनास्थळ हे एक हिंदू मंदिर आहे आणि ते हिंदू मंदिर भारतात नाही आहे. ते हिंदू मंदिर कंबोडियामध्ये आहे आणि जगातला एकमात्र देश आहे ज्याच्या राष्ट्रध्वजावर भारतातलं हिंदू मंदिर अभिमानाने फडकत आहे, तो कंबोडिया आहे. हे जे हिंदू मंदिर आहे अंगकोर वाट, ते कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर आहे आणि त्या हिंदू मंदिराशिवाय कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर दुसरं काहीच नाही आहे. आपण हिम्मत करू शकतो हिंदू मंदिर आपल्या राष्ट्रध्वजावर समजा आपण ठेवायचं असं नुसतं उच्चारण जरी केला तरी लोक आपल्या अंगावर कशी धावून येतील. पण कंबोडियासारखा राष्ट्र अभिमानाने सांगतो की हो, हे हिंदू मंदिर आमचा अभिमान आहे, राष्ट्राचा अभिमान आहे. आपण जर बँकॉकला गेलात तर सुवर्णभूमी एअरपोर्ट त्या बँकॉकचं नाव आहे. त्या बँकॉकमध्ये एक खूप मोठं बँकॉक एअरपोर्ट, खूप मोठं समुद्र मंथनाचं दृश्य आहे. त्या अनेक लोक तिथे जाऊन आपलं सेल्फी वगैरे घेतात. खूप मोठं आहे ते, मोठं त्यांनी असं दृश्य तयार केलेलं आहे. मात्र त्याच्या थोडं पुढे आत गेलं की तिथे एक मोठा नकाशा लागलेला आहे. त्या नकाशामध्ये एका साईडला पुरुषपूर लिहिलं आहे, कंसात पेशावर लिहिलं आहे. आज पाकिस्तानातलं पेशावर पुरुषपूर होतं आणि इथे पापुआ न्यू गिनी लिहिलेलं आहे आणि पूर्ण असा परिसर दाखवला आणि त्यात लिहिलेलं आहे की इंडियन एम्पायर. आणि त्याच्यामध्ये जिथे थायलंड होतं तिकडे सयाम दाखवलं. सयाम, वी वेअर पार्ट ऑफ इंडियन एम्पायर. ते अभिमानाने सांगतात की आम्ही त्या अखंड अशा भारतीय साम्राज्याचा एक भाग होतो आणि आपण त्याला एक्नॉलेज करत नाही. दुर्दैव आहे. तर भारत सर्व दृष्टीने महान होता. तो तंत्रज्ञानाच्या बाबतीत महान होता, तो उद्योगाच्या बाबतीत महान होता, तो प्रोडक्शनच्या बाबतीत सुद्धा महान होता, तो ज्ञानाच्या बाबतीत तर सर्वश्रेष्ठ होताच होता. म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये
असे अनेक उदाहरणं आहेत. तो आजचा विषय नाही आहे. पण मुळात भारत हा समृद्ध राष्ट्र होता, संपन्न राष्ट्र होता, ज्ञानवान राष्ट्र होता. जगातलं पहिलं विद्यापीठ हे 2900 वर्षापूर्वी तक्षशिला मध्ये होतं. त्याच्याही आधी असतील, डेटा नाही आहे म्हणून आपण त्याला तक्षशिला पहिलं विद्यापीठ मानतो. जिथे जगातले 60 कोर्सेस होते त्या काळामध्ये, जेव्हा लोकांना मेडिसिन हा शब्दप्रयोग नव्हता माहीत, अपोथिकी हा शब्दप्रयोग नव्हता माहीत, फार्मा हा शब्दप्रयोग नव्हता माहीत, त्या काळामध्ये तिथे अक्षरशः मेडिसिनचा म्हणजे पूर्ण शरीरशास्त्राचा सिलेबस असलेला अभ्यासक्रम चालायचा. सर्वच बाबतीत आपण फार जास्त पुढे होतो. पण हे असं महान असलेलं राष्ट्र इस्लामी आक्रांतांच्यामुळे थोडं खिळखिळ झालं. पण तरी सुद्धा आपला जो व्यापार होता, कारण की त्यांच्याजवळ फार काही हे तसं डोकं वगैरे नव्हतं, त्यामुळे तो जो व्यापार होता तो चालू राहिला. त्या सिस्टम ज्या होत्या त्या चालू राहिल्या, राज्य जरी इस्लामी असलं तरी. आणि त्यामुळे जेव्हा इंग्रजांची भारतावर सत्ता एक प्रकारे स्थापन होण्याला सुरुवात झाली, 1757 मध्ये प्लासीचं युद्ध भारत हारला बंगालमध्ये, तेव्हा आपला जो पूर्ण याच्यातला आपला जो वाटा होता, GDP मधला वाटा पूर्ण देशातला, तो तरी सुद्धा त्या काळात सुद्धा 23% आसपास होता. 23%, ऑलमोस्ट 1/4 आपण होतो. इंग्रजांच्या नंतर मात्र त्याचं झपाट्याने क्षरण झालं, कारण इंग्रजांनी सर्व व्यवस्था छिन्न भिन्न केल्या. आणि जेव्हा इंग्रज सोडून गेले भारताला, तेव्हा 2.8% आपला वाटा उरला पूर्ण व्यापारामध्ये. त्यामुळे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते खंडित का असेना पण स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा स्वाभाविकतः आपल्यासमोर परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. पण त्या काळामध्ये आपल्यासारखे अनेक राष्ट्र होते ज्यांची परिस्थिती खूप काही चांगली नव्हती. काही राष्ट्र तर त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग सुद्धा झालेली होती. जापान सारखी, जर्मनी सारखी, कोरिया सारखी राष्ट्र ही नवीन वर येत होती. इस्रायलची तेव्हा नुकतीच स्थापना झालेली होती. या सर्व राष्ट्रांनी एक मजबूत अशा पद्धतीने आणि वाटचाल सुरू केली आणि त्यांनी दाखवून दिलं की राष्ट्र म्हणून आम्ही काय करू शकतो. भारत मात्र मागे पडला. आकडेवारीच्या दृष्टिकोनातून मागे पडला, आर्थिक स्थितीत मागे पडला आणि शक्तीच्या रूपानं, ज्ञानाच्या रूपानं सुद्धा मागे पडला. कारण आपलं मानसिक खच्चीकरण इतकं झालेलं होतं. इंग्रजांनी जे आपल्यावर संस्कार केले होते, एक प्रकारे जे थोपलं होतं, मॅकॉलेचं जे ज्ञान झिरपत आलेलं होतं, त्या सर्वांना डिकोलोनाइज्ड करणं, बाहेर काढणं, जे डिटॉक्स असतं तसं डिकोलोनाइज करणं हे आवश्यक होतं. ते झालं नाही दुर्दैवाने. आणि त्यामुळे भारताला स्वतःचं सत्वच माहीत नव्हतं. भारत म्हणजे काय आपल्याला स्वप्न पडायची ती युरोप आणि अमेरिकेची. तिथलं सर्व चांगलं, आपलं ते वाईट, आपली भाषा वाईट, आपला पेहराव वाईट, आपलं भोजन, आपलं सर्वच वाईट. तिथलं सर्व ते चांगलं. ही मानसिकता इतकी आत गेलेली होती. आणि ही मानसिकता समजा जर दुसऱ्या पद्धतीने आपण केली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण इस्रायल आहे. इस्रायल 14 मे 1948 मध्ये इस्रायलची जेव्हा स्थापना झाली, तेव्हा इस्रायलमध्ये अक्षरशः जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली होती. त्यात चेकोस्लोवाकियाची होती, त्यात हंगेरीची होती, त्यात जर्मनीची होती, रशियाची होती, इंग्लंड अमेरिकेची होती, भारतातली सुद्धा होती. या कोकण भागामध्ये त्यांना बेने इस्रायल म्हणायचे. जो डेव्हिड आपला कलाकार आहे तो ज्यूइश होता, यहुदी, असे बरेच लोक होते. पण गंमत म्हणजे ते लोक तिथली भाषा बोलत होते. इथल्या लोकांना फक्त मराठी येत होती. हंगेरियन लोकांना हंगेरियन भाषा येत होती, कोणाला चेक भाषा, कोणाला रशियन भाषा, अशा वेगवेगळ्या भाषा येत होत्या. हिब्रू भाषा बोलणारे लोक फार कमी होते. आणि मुद्दा असा होता की हिब्रू भाषा जी होती ती साधारणतः 2000 वर्ष जुनी होती, म्हणजे तिथेच थबकलेली होती. आज आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ऐकतो, तेव्हा ज्ञानेश्वरी खूप छान, अमृतातही पैजा जिंके असा पद्धतीचा ग्रंथ आहे. पण एकदम कळत नाही आपल्याला ते शब्द, तिथले हे एकदम कळत नाही. आपल्याला त्याला आधार घ्यावा लागतो, अर्थ समजून घ्यावा लागतो. आता हे तर त्याही आधीचं 2000 वर्षापूर्वीची ती भाषा होती. त्याच्यामध्ये नंतर संस्कार काहीच झाले नाही. काही तिथल्या प्रार्थना, काही गोष्टी
हे पिढ्यानपिढ्या झिरपत की आज नाही उद्या आमचं राष्ट्र होईल, आज नाही उद्या आमचं राष्ट्र होईल म्हणून त्या ज्यू परिवारांमध्ये ते चालू राहिलं. त्यामुळे जेव्हा इस्रायल हे राष्ट्र तयार झालं तेव्हा पहिला विचार असा आला की याची भाषा कुठली असली पाहिजे. तर एक विचार त्यातला असा होता की सध्या संपर्क भाषा म्हणून आपण इंग्रजीचा वापर करू आणि नंतर ही जी हिब्रू भाषा आहे आपली, त्या हिब्रू नंतर हळूहळू तिला इम्प्लिमेंट करू. पण दुसरा जो कडवा राष्ट्राभिमानी विचार होता, जो बहुमतात होता, त्याने म्हटलं नाही, अशाने कधीच इम्प्लिमेंट होणार नाही. आपली भाषा आहे, कशी असली तरी ती आपली भाषा आहे, आपण तीच चालवू. मग आता येत नव्हती कोणाला. काय केलं त्यांनी? ज्यांना ज्यांना हिब्रू भाषा येत होती अशा सर्व लोकांना त्यांनी आयडेंटिफाय केलं. आधी अपील केली, लोक पुढे आले, त्यांना आयडेंटिफाय केलं. त्यांच्याकरता एक स्टँडर्ड पाठ्यक्रम तयार केला की कशा पद्धतीचा स्टँडर्ड पाठ्यक्रम हा हिब्रू भाषेचा असला पाहिजे. त्याचं त्यांना क्रॅश कोर्सचं ट्रेनिंग दिलं 15 दिवसाचं. आणि नंतर त्यांना सांगितलं की याच्यानंतर रोज सकाळी 11 ते 1 तुम्हाला तुमच्या जवळच्या शाळेमध्ये ही हिब्रू भाषा मुलांना शिकवायची आहे. आणि बरोबर त्यांना मॅपिंग करून दिलं, कोण जिथे काम करतो त्याची जवळची शाळा कुठली, बरोबर मॅपिंग झालं. त्यांच्या एम्प्लॉयरला सांगितलं की तुम्हाला 2 तासाची सुट्टी देणं आवश्यक आहे, हे तुमच्या त्या कामाचा भाग त्याला समजा. 2 तास जाईल आणि मुलांना शिकवेल. आणि सर्वांना सांगितलं तुम्हाला शिकवायचं आहे. ते शिक्षण सुरू झालं. 5 वर्षाचा हा प्रोजेक्ट इस्रायलने आखला. तर मुलांना तर होईल, मोठ्यांचं काय? मोठे कसे शिकतील? मग त्यांनी काय केलं, मुलं जी हिब्रू आपल्या त्या वर्गामध्ये 11 ते 1 शिकायचे, त्यांनी सांगितलं मुलांना की तीच तुम्ही संध्याकाळी 7 ते 8 आपल्या पालकांना शिकवा. आता मुलं पालकांना शिकवतील, त्यात चुका करू शकतील, किंवा काही लोकांच्याकडे मुलं पण नसतील नॅचरली. मग त्यांच्याकरता त्यांनी 7 ते 8 या वेळामध्ये त्यांचं जे जसं आपल्या आकाशवाणी, त्यांचा जो रेडिओ इस्रायल होता त्याच्यावरनं त्यांनी हा जो स्टँडर्ड पाठ्यक्रम आहे, हा पाठ्यक्रम त्यांनी रेडिओवरनं ब्रॉडकास्ट करायचा. त्या दिवशीचा पाठ्यक्रम रेडिओवरनं ब्रॉडकास्ट करायचा. ते 5 वर्ष 48 ते 53 जवळपास, 48 म्हणजे 49 पासून सुरू झालं, 49-53 जवळपास, त्या कालावधीमध्ये इस्रायलमध्ये रविवार ते गुरुवार, शुक्रवार शनिवार त्यांना सुट्टी असते, तर रविवार ते गुरुवार संध्याकाळी किंवा रात्री 7 ते 8 इस्रायलमध्ये शुकशुकाट असायचा, कर्फ्यू लागल्यासारखं. प्रत्येक जण घरी बसून हा हिब्रू शिकत असायचा. आणि फक्त 5 वर्षाच्या नंतर जेव्हा हा प्रकल्प बंद झाला, त्यांनी बंद केला, झाला, आता शिकले सर्व. 5 वर्षाच्या नंतर अवघा अख्खा इस्रायल हा हिब्रू लिहू लागला, बोलू लागला, गाऊ लागला, ऐकू लागला. आणि त्याच्यानंतर त्यांना दुसऱ्या कुठल्याही भाषेच्या कुबडीची गरज पडली नाही. आज काय परिस्थिती आहे? आज फक्त 3च जर आपण विषय घेतले, फक्त 3च, त्यातला एक म्हणजे ऑप्टिक्स, डोळ्यांचं हे जे ऑप्टिक्स असते, ऑप्टिक्स. दुसरा इरिगेशन, ड्रिप इरिगेशन सिस्टम ही इस्रायलने शोधलेली आहे. आणि तिसरं सायबर सिक्युरिटी. किमान 3 विषयांमध्ये ज्यालाही लेटेस्ट इन्फॉर्मेशन, अगदी नवीन काही माहिती हवी असेल तर त्या व्यक्तीला हिब्रू शिकणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, जी भाषा मृत होती ती 5 वर्षात इस्रायल सारख्या देशांनी त्याला नुसती देशांची लोकभाषा नाही बनवली, ज्ञानभाषा नाही बनवली, तर त्यांनी त्या देशाची ही व्यापाराची भाषा सुद्धा बनवली. मी जेव्हा तेल अवीवच्या विद्यापीठामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे बाहेरचे बरेच विद्यार्थी मी बघितले. त्यांनी सांगितलं जसं आता आपली मुलं बाहेर जातात शिकायला, त्यांना टॉफेल द्यावे लागते इंग्रजी करता. जर्मनीमध्ये गेलेत त्यांना जर्मनीची लेवल 1 लेवल 2 वगैरे परीक्षा द्यावी लागते, किंवा फ्रेंचमध्ये लेवल 2 इटालियन वगैरे अशी त्या सर्व भाषांची परीक्षा द्यावी लागते. त्याशिवाय तिथल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत नाही. तसं तिथे ॲडमिशन घेण्याकरता लोकांना हिब्रू शिकावीच लागते. ते हिब्रू शिकतात, हिब्रूचं सर्टिफिकेशन घेतात, मग त्यांना ॲडमिशन देतात. आणि असे घेणार खूप लोक आहेत. कारण प्रत्येकाला त्या लेटेस्ट काहीतरी शिकायचं. देशाने ठरवलं तर काय करू शकतो त्याची ही उदाहरणं आहेत. आपल्याकडे मुळात हे सर्व करण्याकरता जे शिक्षण मंत्रालय असतं ते याचा सुकाणू असतं. हे लीड रोल प्ले करणं ज्याला म्हणतात ते कोण करतं?
तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन साधारणतः सर्व देशांमध्ये हे करतं, त्याला नीट एक आकार देतं. आपल्याकडे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद कोण होते? मौलाना अबुल कलाम आझादांचे जे पूर्वज होते ते बाबरच्या बरोबर आक्रांता म्हणून भारतात आले. ते अफगाणिस्तानातल्या हेरात प्रांतातले जमीनदार होते. जमीनदार, मालगुजार काय आपण म्हणतो ते तशा पद्धतीचे जमीनदार होते तिथले हेरात प्रांताचे. आणि जेव्हा ते भारतात आले त्यांचे हे त्यांनीच लिहून ठेवलं आहे, अबुल कलाम आझादांनी लिहून ठेवलं आहे. जेव्हा ते भारतात आले तेव्हा आता लुटार होऊन आलेले, इथलं सर्व छान वाटलं त्यांना, ते इथेच स्थायिक झाले, परत गेले नाही आपल्या त्या हेरात प्रांतामध्ये आणि मग इथेच राहिले. जेव्हा 1857चं क्रांतियुद्ध सुरू झालं तेव्हा अबुल कलाम आझादांचे आजोबा आणि वडील हे मक्केला पळून गेले. यांच्या वडिलांनी मक्केच्याच एका मुलीशी लग्न केलं. अबुल कलाम आझादांच्या आईला हिंदी तर खूप दूरची गोष्ट, उर्दू सुद्धा नव्हती येत, त्यांना फक्त अरबी भाषा येत होती. अशा त्या संस्कारामध्ये यांचं पालनपोषण झालं. मौलाना अबुल कलाम आझादांनी कुठलंही फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं नाही. त्यांनीच लिहिलेलं आहे, कुठलंही फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं नाही. त्यांचं पूर्ण शिक्षण हे मदरस्यांमध्ये झालेलं आहे. आणि भारतात आल्याच्या नंतर त्यांनी अल बलाल आणि अल बिलाग नावाच्या 2 रेडिकल इस्लामी वीकली साप्ताहिक ही सुरू केली. जामिया मिलिया इस्लामिया किंवा अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे ते संस्थापक सदस्य होते. काँग्रेसनी त्यांचा चेहरा वापरला कशा करता? तर काँग्रेसनी चेहरा वापरला तो फक्त याकरता की तुमचा जिन्ना मुस्लिम लीगचा, तर आमचा अबुल कलाम आझाद. अबुल कलाम आझाद वॉज ए पोस्टर बॉय ओनली. पोस्टर बॉय सारखं त्यांनी त्याला मिरवलं. आणि किती महत्व दिलं तर जेव्हा पूर्ण जगामध्ये एक टर्निंग पॉइंट आलेला होता द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळेला, जेव्हा भारत बरंच काही करू शकत होता, त्या 1940 ते 45च्या कालावधीमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते 5 वर्ष. इतका मोठा टेनर दुसरं कोणालाच मिळालेलं नाही. आणि जेव्हा 3 ऑगस्ट 1947ला जवाहरलाल नेहरूंनी आपल्या स्वतंत्र जे मंत्रिमंडळ म्हणजे जे मंत्रिमंडळ 15 ऑगस्टला होणार होतं त्या मंत्रिमंडळाची यादी त्यांनी प्रकाशित केली. त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेलच्या नंतर 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसादच्या पण वरती यांचं नाव होतं. आता अशी व्यक्ती ज्यांचं या देशातल्या मुळाशी, जमिनीशी तसं नातच नाही, या देशाला समजून घेण्याची पात्रता यांच्यात नाही, अशी व्यक्ती भारताची पहिली शिक्षण मंत्री झाली. किती वर्ष ते राहिले? तर त्यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे 1958 साली त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे तब्बल 11 वर्ष ही व्यक्ती भारताची शिक्षण मंत्री होती. त्यामुळे भारताचं काय भविष्य झालं असेल हे आपण विचार करू शकतो. हे दुर्दैव आहे, तुमचं आमचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळे भारताला जी एक खूप मोठी संधी होती स्वातंत्र्याच्या नंतरची जी पिढी, त्यावेळेसची जी पिढी होती ती लोक नवीन सर्व काही करायला तयार होती, मानसिकरित्या नाही तयार होती. त्यांना कळत होतं की आता इंग्रजी राज्याचं जोखड आपण काढून फेकलेलं आहे, आता आपलं काहीतरी आपण नवीन करू शकतो. अशा याच्यामध्ये आपल्या संस्कृती, आपल्या परंपरा, आपल्या आणि त्या इतक्या गौरवशाली आणि शक्तिशाली अशा परंपरा होत्या त्यांना, कारण की आपण जगाला सिद्ध करून दाखवलं होतं की आपण जगातले सर्वश्रेष्ठ राष्ट्र आहोत म्हणून. ते आपण काहीच केलं नाही. आपण आपलं काहीच केलं नाही. आपलं काय जे असेल ते आपण त्याज्य मानलं. आणि म्हणून भारत हा हीन दीन लाचार अशा परिस्थितीत आहे. आणि अनेक वर्ष लहान लहानसे प्रयत्न झाले त्याच्यातून बाहेर पडायला, पण सर्वांची मानसिकता अशी बनलेली होती, या नोकरशाहीची मानसिकता, या राजनेत्यांची मानसिकता अशी बनलेली होती की ती गुलामगिरीच त्यांना आवडत होती. आणि त्याच्यामुळे इतका प्रचंड प्रतिभा या देशात असून सुद्धा, इतके प्रचंड प्रतिभाशाली माणसं या देशात असून सुद्धा हा देश ज्या स्थितीला पोहोचायला पाहिजे त्या स्थितीला पोहोचत नव्हता. तो बदल घडला 2014ला. 2014ला कुठलाही पक्ष
सत्तेवर आला असेल हा वेगळा मुद्दा, पण जो पक्ष सत्तेवर आला त्या पक्षाच्या बाबत लंडनच्या गार्जियन म्हणजे इंग्लंडहून प्रकाशित होतं गार्जियन नावाचं वृत्तपत्र प्रसिद्ध आहे. त्याचं संडे गार्जियन एडिशन खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्या संडे गार्जियनने या भारताच्या स्थित्यंतरावर परिवर्तनावर एक संपादकीय लिहिलं. भारतामध्ये निकाल लागले 16 मे 2014ला, शुक्रवार होता आणि रविवार होता 18 मे 2014ला. त्यामुळे स्वाभाविकता संडे गार्जियन 18 मे 2014ला प्रकाशित झाला आणि त्या 18 मे 2014 त्यांच्या गार्जियनमध्ये ते काय लिहितात, टुडे 18th May 2014 may well go down in history as the day when Britain finally left India. म्हणजे आत्ता कुठं ब्रिटिश भारतातून गेले असं हे लंडनचं वर्तमानपत्रच म्हणत आहे. नरेंद्र मोदीज विक्ट्री इन द इलेक्शन्स मार्क्स द एंड ऑफ अ लॉंग इरा इन विच द स्ट्रक्चर्स ऑफ पॉवर डिड नॉट डिफर ग्रेटली फ्रॉम दोज थ्रू विच ब्रिटन रूल्ड द सबकॉन्टिनेंट. India under the Congress party was in many ways a continuation of the British Raj by other means. पुढे मात्र ते लिहितात, it should be obvious that these underlying changes in India, in Indian society have brought us Mr. Modi and not the other way around. हे जे परिवर्तनाची एक हळूहळू अर्ज भारतात निर्माण होत होती 2014च्या आधी, त्या परिवर्तनाच्या अर्जमुळे, त्या परिवर्तनाच्या इच्छेमुळे, स्वशोधण्याच्या त्या प्रखर अशा शक्तीमुळे हे परिवर्तन घडलेलं आहे. मोदी आले म्हणून परिवर्तन घडलं अशातला भाग नाही, या सर्व याच्यामुळे. त्यामुळे हे जे स्वजागरणाचा हा जो भाग आहे, जो साधारणतः 2005, 6, 7च्या नंतर आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया आला, त्या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की देशाचा स्व हा जागृत होऊ लागला, हा पुढे येऊ लागला आणि आपल्या लोकांना वाटू लागलं की आपण काहीतरी करू शकतो. आणि हे करू शकण्याचं ज्या गोष्टी आहेत त्या प्रचंड आहेत, खूप जास्त आहेत. आपण बरंच काही या सर्व याच्यात करून दाखवलेलं आहे. त्यामुळे 2014 आणि आजचा जर आपण विचार केला तर त्याच्यात खूप मोठं अंतर आहे. अनेक गोष्टी आपण करून दाखवल्या. फक्त आर्थिक परिस्थितीमध्ये आपण पूर्ण जगामध्ये आपली 11वी पोझिशन होती 2014ला, आज ते 4थ्या क्रमांकावर आलेलो आपण. फक्त हा एक आपण काही साध्य केलेलं नाही, आपण बरंच काही साध्य केलेलं आहे. मात्र हे साध्य करताना अचानक ज्याला म्हणतात एक मोठं संकट येतं, तसं संकट आलं आपल्याकडे, ते म्हणजे कोरोना महामारीचं. आणि कोरोनाचं संकट आल्याच्या नंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या. अनेक देश आजही त्याच्यातून बाहेर निघायला त्यांना त्रास होतोय, ते संकटात आहेत. आपली परिस्थिती जगामध्ये सर्वात चांगली, आणि फक्त यावर्षी नाही तर गेल्या काही वर्षांपासून आपली परिस्थिती जगात सर्वात वेगानं वाढणारी GDP, वेगानं वाढणारा देश, वेगानं प्रगत करणारा देश अशी सातत्यानं राहिलेली आहे. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं ते आपल्या देशाने कुठेतरी डोक्यात ठेवून त्या पद्धतीने त्या संकटाचा सामना केलेला आहे. आपल्या सर्वांना अफजल खान वधाची गोष्ट माहीत आहे, सर्वांनी ऐकली असेल, अनेकदा ऐकली असेल. आणि अफजल खान वध होतो तिथे आपली ती गोष्ट संपते. म्हणजे मुलांना सांगताना किंवा वाचताना कुठेही 10 नोव्हेंबर 1659 त्या दिवशी चंपाषष्ठी होती. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला अफजल खानाचा कोथळा काढला आणि त्याला मारलं. हे सर्वांना माहीत आहे. आणि इथे गोष्ट संपते. मुळात ते चूक आहे, इथे गोष्ट संपत नाही, इथे गोष्ट सुरू होते. जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होतं ती गोष्ट इथून सुरू होते आहे. कारण शिवाजी महाराजांची पूर्ण जी रणनीती होती, ती रणनीती ही फक्त अफजल खानाला मारणं इतपत सीमित नव्हती. तो मरणार आहे तर अवश्यंभावी आहे, तो मरणारच होता. त्यांच्या सर्व रचनेप्रमाणे, त्यांच्या योजनेप्रमाणे अफजल खान जिवंत जाऊच शकला नसता, तो मरणारच होता. पण ते फक्त शिवाजी महाराजांना अभिप्रेत नव्हतं. त्यांना अभिप्रेत होतं, ये जो आपदा आई है, इस आपदा में से अवसर ढूंढना. हे जे संकट आलंय, या संकटातून
संधी कशी आपण काढू शकतो. आणि म्हणून जी योजना आधीपासून ठरली होती, नंतर नाही, आधीपासून ठरलेली होती, तर बरोबर 10 नोव्हेंबर 1659 ला दुपारी 2 वाजता अफजल खानाला मारून छत्रपती प्रतापगडावर वरती गेले. कपडे रक्ताळलेले होते, ते बदलले, ते स्नान करून शुचिर्भूत झाले, तिथल्या लोकांशी काही भेटीगाठी केल्या, काही व्यवस्था लावल्या असतील, आणि रात्रीच ते खाली वाईला आले. 11 नोव्हेंबर 1659च्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज खाली वाईला आलेले होते. वाईला तेव्हापर्यंत खानाचं जे सैन्य, त्याचा तळ तिकडे होता, त्याची पार लंगडे तोड झालेली होती. अनेक सैनिक मारले गेलेले होते, काही सैनिक थोडेफार पळून गेलेले होते, अनेक सैनिक कैद झालेले होते. त्याचा संपूर्ण खजिना लुटला गेलेला होता. अनेक हत्ती, अनेक घोडे, अनेक हिरे माणके, द्रव्य, सोनं, चांदी सर्व छत्रपतींना मिळालेलं होतं, स्वराज्याला मिळालेलं होतं. त्या सर्वांची व्यवस्था लावण्याचं काम चालू होतं. शिवाजी महाराजांच्या जवळ त्या काळामध्ये तेव्हा सैन्य फार कमी होतं. खान आला होता 35,000चं सैन्य घेऊन. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या जवळ 6 ते 6,500 फक्त सैन्य होतं. त्यातला काही सैन्य तिथे ठेवलं, बाकीच्या सैन्याचे 3 भाग केले. एक भाग, हे आधीच ठरलेली योजना होती, एक भाग दोरोजी फाकडे हा जो त्यांचा सरदार होता, त्याला सांगितलं की तू कोकणात जा. कोकणामध्ये राजापूरच्या बंदरामध्ये खानाचे 3 गलबत, ज्यात खूप सोनं, नाणं, चांदी वगैरे भरलेली आहे, कारण खान इथून कदाचित त्याचे काही लोक हे मक्केला जाणार होते, खूप धनधान्य घेऊन सर्व ते लुटून घे. 3 गलबत, आणि रस्त्यामध्ये जितकी जितकी त्या विजापूरकरांची, आदिलशाहीची ठाणी असतील सर्व उद्ध्वस्त कर, सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घे. इथे त्यांनी नेतोजीला सांगितलं सरळ विजापूरवर चालून जा. लक्षात घ्या, ज्या विजापूरवरनं इतकं प्रचंड मोठं संकट आलेलं होतं, ज्या संकटाबद्दल प्रत्येक जण विचार करत होता की अफजल खानापुढे शिवाजी तर टिकूच शकत नाही, शिवाजी गेले, संपले, असा प्रत्येकाला विचार होता. आणि त्या काळातलं दक्षिण भारतातलं सर्वात मोठी सल्तनत ज्याला म्हणू शकतो ती विजापूर होती. त्या विजापूरवर सरळ, त्या आदिलशाहीच्या राजधानीत विजापूरवर सरळ जायला त्यांनी नेतोजी पालकरांना म्हटलं, आणि स्वतः निघाले कोल्हापूरच्या दिशेने. स्वराज्याचा त्रिशूळ निघाला. दोरोजी गेले, ते 3 पैकी 2 गलबत पळून गेली, त्यांना कळलं तर. एक गलबत त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं, त्यातला सर्व संपत्ती ताब्यात घेतली, आणि नंतर 2 गलबतीच्या मागे ते अजून पुढे गेले. मीनवाईल रस्त्यातले सर्व जे ठाणी होती आदिलशाहीची ती त्यांनी लुटली, ती आपल्या ताब्यात घेतली. इकडे नेतोजी पालकर मधली सर्व ठाणी घेत, कारण या सर्वांच्या मागे सरप्राईज अटॅक होता. ज्यांना कल्पना पण नाही की अफजल खान मेलेला आहे, ते या बातमीची वाट बघत होते की शिवाजी मेला ही बातमी येईल, त्याच्याऐवजी शिवाजीची फौज आपल्याला मारायला येते आहे जात होते. कारण प्रचंड आवेशाने भरलेली ही मराठी सेना होती. 8व्या का 9व्या दिवशी नेतोजी पालकर विजापूरच्या वेशीवर पोहोचले होते, आणि विजापूरमध्ये प्रचंड घबराट निर्माण झालेली होती. इतिहासकार सांगतात त्या दिवशी नेतोजी पालकरांच्या जवळ जे तुटपुंज सैन्य होतं 2-2.25 हजाराचं, ते जर दुप्पट किंवा तिप्पट असतं तर त्याच क्षणी विजापूर पडलं असतं. पण ते व्हायचं नव्हतं, ती योजना पण नव्हती. आणि त्यामुळे जितकी लूट मिळाली ती लूट घेऊन बाकी सर्व प्रदेशावर आपला कब्जा करून तिथले ठाणे आपल्या ताब्यात घेऊन नेतोजी परत आले. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक दिवस अक्षरशः न झोपता, न विश्राम करता शिवाजी महाराज एक एक किल्ला, एक एक गाव जिंकत पुढे पुढे गेले. त्यांनी घेतलेली गावं कुठली? खटाव, मायणी, रामपूर, कलेढोण, वाळवे, हलजयंतिका, आष्टी, अष्टे, वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर, कराड, सुपे, तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे आणि कोल्हापूर. आणि घेतलेले गड किल्ले, ज्या एक एक किल्ल्याला घ्यायला काही महिने किंवा वर्ष लागतात, असे किल्ले म्हणजे चंदन, वंदन, विशाळगड, पालगड, रांगणा, प्रसिद्धगड, भीमगड, पारगड आणि वसंतगड, हे सर्व किल्ले घेतले. आणि 28 नोव्हेंबर 1659 म्हणजे बरोबर 18व्या दिवशी, खानाला मारून बरोबर 18व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी
अत्यंत दुर्गम असा समजला जाणारा पर्णाल दुर्ग म्हणजे पन्हाळगड ताब्यात घेतला. लक्षात घ्या, 10 नोव्हेंबर 1659च्या दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं, बरोबर 18 दिवसात 28 नोव्हेंबर 1659च्या दुपारी 4 वाजता ते राज्य 2.5 पट झालेलं होतं. याला म्हणतात संकटाला संधीत परिवर्तित करायचं. जगाच्या इतिहासात अशा प्रकारे संकटाला संधीत परिवर्तित करण्याचं दुसरं कुठलंही उदाहरण नाही. इतकं जबरदस्त उदाहरण आहे. 2.5 पट राज्य झालं आणि खजिना सुद्धा त्यांचा भरपूर वाढला. कितीतरी पट झाला खजिना. आपदा में अवसर, तेच भारताने केलं. काय केलं? 2-4 लहान लहानशी उदाहरण सांगतो. मला माहित आहे की वेळ भरपूर होतो आहे. जेव्हा कोरोना आला 25 मार्च 2002ला लॉकडाऊन लागला. 24 का 25 मार्चला, बहुतेक 25 मार्चला लागला. लॉकडाऊन लागण्याच्याच आधी कोरोनाला ट्रीटमेंट करण्याच्या करता पीपी किट्सची गरज होती. आपण पीपी किट बोलवल्या तेव्हा चायना हा मेन सप्लायर होता आणि ते पीपी किट या फॉल्टी निघाल्या. चायनाचा माल समजू शकतो आपण. आपलं आणि इटालीचं पूर्ण कन्साइनमेंट ते रिजेक्ट झालं एक प्रकारे. मग आता करायचं काय? कुठून येईल? कोरोनाच्या सर्व त्या प्रेशरमध्ये सर्व लोक होते. आता मिळतील कुठून? मग आपल्या लोकांनी म्हटलं की हे काय रॉकेट सायन्स आहे का? पीपी किट म्हणजे काय आहे? आपण काय नाही बनवू शकत? बनवू की आपण. मग MSME मिनिस्ट्री जी होती ते कामाला लागले. त्यांनी SOPs तयार केल्या, त्यांनी स्पेसिफिकेशन तयार केले, त्यांनी क्वालिटी कंट्रोलचे स्पेसिफिकेशन तयार केले, मॅन्युफॅक्चर हुडकले, टेक्स्टाईलचे मॅन्युफॅक्चर असतात त्यांना हुडकलं, त्यांना सांगितलं बनवा. बनवले आणि मात्र 4 महिन्यामध्ये पीपी किटचं प्रोडक्शन भारतात इतकं झालं की भारत जगातला 2ऱ्या क्रमांकाचा पीपी किट मॅन्युफॅक्चर देश झाला. फक्त 4 महिन्यामध्ये. आणि आपण 4थ्या महिन्यापासून जवळपास 17-18 देशांना एक्सपोर्ट करायला लागलो पीपी किट्स. त्यात सेनेगल सारखा लहान देश होता, पण अमेरिका आणि ब्रिटन सारखे मोठे देशही होते. हा चमत्कार आपण करू शकलो. पण आपल्याला आपला जो सत्व होतं, स्वचा बोध, तो झाला की आपण करू शकतो. हनुमान जेव्हा त्या समुद्राच्या काठाशी आला आणि सीतामाई त्या दुसऱ्या ठिकाणी श्रीलंकेत आहे हे माहीत आहे, उड्डाण करायला काकू करत होता, तेव्हा जांबुवंतांनी काय म्हटलं? मारुडी, ताकद आहे तुझ्यात, हिम्मत आहे तुझ्यात, तू करू शकतोस, मारुडी. आणि हनुमंताने जी झेप घेतली ती समुद्र लांगून श्रीलंकेत गेला. कोणीतरी जांबुवंत व्हावं लागतं. ते जांबुवंत व्हायला कधी परिस्थिती असते, कधी व्यक्ती असतात, पण एखादा जांबुवंत मिळाला तर माणूस हनुमंत होऊ शकतो, हे निश्चित आहे. आणि फक्त ते एक उदाहरण नाही पीपी किटचं. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मध्ये जेव्हा लक्षात आलं की दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर्स लागतील, तर स्वास्थ्य मंत्रालयाने आकडा काढला की किती व्हेंटिलेटर्स आपल्याकडे आहेत. त्यांना आकडा मिळाला टोटल एकूण 16,800च्या आसपास काहीतरी व्हेंटिलेटर्स भारतात तेव्हा होते. लागणार किती? 75,000. 16,800 काहीतरी आहेत चालू स्थितीतले. त्यातले 8,800 का 900 व्हेंटिलेटर्स हे सरकारी दवाखान्यांमध्ये, बाकीचे प्रायव्हेटमध्ये. आता गॅप कशी भरून काढणार? 60,000 व्हेंटिलेटर्स 3 महिन्यात हवे होते. कसं शक्य आहे? त्यांनी जिथून जिथून व्हेंटिलेटर्स इम्पोर्ट केले होते आणि सर्व आपल्याकडे असलेले व्हेंटिलेटर्स हे इम्पोर्टेड होते, आपण आयात केलेले होते. त्यांनी तिथे विचारणा केली. ते म्हणाला नॉर्मल केसमध्येच आम्ही तुम्हाला सप्लाय नसतो करू शकलो, आता कोरोनामध्ये आम्ही सर्व कारखाने वगैरे बंद आहे, काही शक्यच नाही. परत भारताने विचार केला, हे काय रॉकेट सायन्स आहे का? का नाही करू शकत आपण? करू की. परत MSME मिनिस्ट्री कामाला लागली. त्यांनी त्याची ती एक टीम तयार केली. त्यांनी ते SOPs तयार केल्या, स्पेसिफिकेशन तयार केले. DRDO म्हणून जे डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशन त्याला इन्व्हॉल्व केलं. त्यांनी त्याचे क्वालिटी कंट्रोलचे स्पेसिफिकेशन्स तयार केले. कसा कोण त्याला मेजर करेल, कसं त्याची क्वालिटी कोण बघेल, हे सर्व रचना झाली. मॅन्युफॅक्चरला इन्व्हाइट केलं, त्यांच्या वेगवेगळ्या ऑनलाईन मीटिंग झाल्या, सर्व काही झालं. त्यांना ऑर्डर दिली सरकारने आणि भारताने
रेकॉर्ड केला, कीर्तिमान केला. 3 महिन्याच्या आत भारताने 60,000च्या वर व्हेंटिलेटर्स निर्माण केले या देशात. हे जगाच्या दृष्टिकोनातून आश्चर्य आहे. कोणी सांगितलं तर कोणी विश्वास कोणाचा बसत नव्हता. हे भारत करू शकतो. जे नॉर्मल कोर्समध्ये बाकीचे देश करू शकत नव्हते ते आपण 3 महिन्यामध्ये कोरोना काळाच्या सारख्या विपरीत परिस्थितीमध्ये 60,000 व्हेंटिलेटर्स तयार केले. आणि तेही ज्या किमतीमध्ये आयात करत होतो व्हेंटिलेटर्स त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपण तयार केले. भारत करू शकतो. भारतामध्ये ती हिंमत आहे, ती ताकद आहे, ती क्षमता आहे. फक्त म्हणावं लागतं. आणि म्हणून कोरोना येईपर्यंत आपल्याला मेडिकल टेक्सटाईल नावाचा काही प्रकार असतो हेच नव्हतं माहिती. आपण बाकी ते पीपी किट वगैरे बोलवायचो, पण त्याच्यावर बाकीचे ग्लोव्ज वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहे कोणीतरी छुटपुट असा बनवत असतील. पण हा एक ऑर्गनाइज सेक्टर आहे. म्हणजे मेडिकल टेक्सटाईलला खूप मोठं मार्केट आहे हेच आपल्याला नव्हतं माहित. एक छत्री राज्य होतं चीनचं. ते कळल्यावर आपले उद्योजक तर जबरदस्त आहेत. ते त्यात शिरले आणि शिरून त्यांनी ज्या पद्धतीने मॅन्युफॅक्चर केलं, आज जगामध्ये मेडिकल टेक्सटाईलच्या क्षेत्रात म्हणजे ज्यात ते ॲप्रन, ग्लोव्स, वेगवेगळे असे जे काही लागतात, पीपी किट वगैरे सारख्या अनेक गोष्टी, त्या सर्वांच्या निर्माणामध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत जगातला दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे. आणि हीच गती जर राहिली कदाचित आपण पहिल्या क्रमांकावर चीनला पछाडून लवकरच येऊ. ही स्थिती आहे. आणि हे सर्व गोष्टी आपण एक्सपोर्ट करतो आहोत. व्हेंटिलेटर्स आज 22 ते 23 देशांना आपण एक्सपोर्ट करतो आहोत. हे जबरदस्त आहे. हे आपण करू शकतो कारण आपल्याला आपली स्वतःची ताकद कळली आहे, जी इतक्या वर्ष आपल्याला सांगितलीच नव्हती या लोकांनी. आपलं काही असं चांगलं आहे हे असं. पण याच्याबरोबर हा जो समाज आहे, जितका संवेदनशील सरकार होती या काळामध्ये तितकंच जागरूक समाजही होता. जेव्हा असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावर हे जे श्रमिक आहे, हे श्रमिक तिथे कोंडले गेले होते एक प्रकारे. आता या श्रमिकांना एक महिनाभर झाला, उन्हाळ्याचे दिवस होते, काम नाही, धंदा नाही. सरकारने ही व्यवस्था केली होती की तुम्हाला खाण्यापिण्याचे रेशनचं किट वगैरे मिळेल, पण बाकीचं काय. यांना आपापल्या घरी परत जाण्याची तीव्र इच्छा झाली कारण भविष्य अक्षरशः अंधकारमय होतं आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट तर नव्हता. हे सर्व लोक पायी चालायला लागले आणि अक्षरशः लाखो लोक देशाच्या या कोपऱ्यातून त्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पायी येऊ लागले. तेव्हा जगातल्या सर्व माध्यमांनी लिहिलं, आता भारतात जबरदस्त असंतोषाचा वणवा उठेल, भडका उठेल. कारण ही येणारी जी माणसं आहेत ती असंतुष्ट आहेत. उन्हातानातून कच्च्या बच्च्या पोरांना घेऊन, वृद्ध माणसांना घेऊन ही माणसं चालता चालता येत आहेत. किती राग यांच्या मनात साचलेला असेल. त्यांना भारतच नव्हता समजलं. जिथे जिथे ही माणसं गेली तिथे तिथे हा समाज पुरुष सहस्त्राक्षा सहस्त्रशीर्षा याने 1000 हातांचा हा समाज हा त्यांच्या बरोबर उभा राहिला. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर त्यांना खाण्याचे, पिण्याचे, त्यांच्या मुलांच्या दुधाचे, पायात चपला नाही तर चपलेचे, असे अनेक गोष्टी त्यांना दिल्या. कोणालाही विनमुख नाही ठेवलं, कोणालाही उपाशी नाही झोपू दिलं. त्या काळामध्ये एक फोटो खूप व्हायरल झाला होता. एक पोलीसवाला एका चालत येणाऱ्या श्रमिकाच्या पायाला छाला झालाय, त्या छालाला मलम लावतोय. आणि त्याच्यावरनं अनेकांनी पोलीस आणि भारतीय समाज याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस काय, समाज काय, सर्व लोक या लोकांच्या पाठीशी होते. ही लोक जेव्हा परत गेली, आपापल्या गावी जेव्हा पोहोचली, तेव्हा त्यांना पोहोचल्याच्या नंतर त्यांना त्या आयसोलेशनमध्ये ठेवणं आवश्यक होतं. 14 दिवस ते त्या याच्यात राहिले. राहायला काय होतं तर शाळा होत्या. बिहारचे जे पश्चिम चंपारण वगैरेचे जे श्रमिक होते ते तिथे राहिले, शाळा बघितल्या. अत्यंत आता बिहारमधल्या त्या सरकारी शाळा समजू शकतो काय हालत असेल त्याची. अत्यंत वाईट परिस्थितीत होत्या. त्या कलेक्टरची माणसं आली की तुम्ही आता 14 दिवस इकडे राहाल, काय करू शकता, सरकारची योजना होते काही. ते म्हणाले आम्ही हे रंगकाम वगैरे सर्व घराचं काम करणारे लोक आहोत, आम्हाला तर तुम्ही रंग सिमेंट वगैरे थोडं दिलं तर आम्ही नीट करतो. काय म्हणे ठीक आहे. त्यांनी सामान ताबडतोब म्हणून दिलं. या लोकांनी 14 दिवसामध्ये बिहारच्या अनेक शाळांमध्ये
अक्षरशः इतक्या चकचकीत करून दिल्या रंगासकट की प्रायव्हेट शाळेच्या थोबाडीत मारतील अशा शाळा त्यांनी तयार केल्या. मी सर्वांचे फोटो बघितलेले आहे, अप्रतिम. पश्चिम चंपारण जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये तिथला कलेक्टर जेव्हा हे पूर्ण त्यांचा तो हे संपलं, त्यांनी शाळा वगैरे व्यवस्थित केली, तर स्वतः आला तिकडे आणि त्यांचे आभार मानले त्या सर्व श्रमिकांचे आणि त्यांना प्रत्येकाला पैशाचं एक पाकिट तो देत होता. श्रमिकांनी नाही म्हटलं घ्यायला. तो कलेक्टर म्हणतो, अहो ते तुम्ही तुमचा मेहनत नाही, तुम्ही सरकारी शाळेला नीट केलेला आहे, सरकारतर्फे तुम्हाला देतोय. ते म्हणाले नाही, आमच्या गावची शाळा आहे, त्याचे पैसे आम्ही कशाला घ्यायचे, आम्ही नाही घेणार. तो कलेक्टर आग्रह करतोय, हे नाही म्हणतात आहे. लक्षात घ्या, त्या सर्व श्रमिकांच्या समोर पूर्ण अंधकारमय आयुष्य आहे, काहीच नाही पुढं. आणि अशा परिस्थितीमध्ये घराची काय परिस्थिती असेल, खायला पुढे मिळणार की नाही याची चिंता होती. अशा परिस्थितीत सुद्धा हे लोक नाही म्हणत होते. आणि शेवटी कलेक्टरने खूप आग्रह केला त्यातला, तर ते म्हणाले ठीक आहे, सुंदरकांड का पाठ करवा दीजिए, बस उतना ही काफी है. हा भारत आहे, हा भारत आहे, हा भारत आहे. आज जो भारत आपल्याला दिसतो आहे शक्तिशाली होताना, तो भारत हा आहे. अशा लोकांच्या आधारावर भारत टिकलेला आहे, जमलेला आहे. आणि कोरोनाच्या संकटाच्या नंतर सुद्धा भारताने जी वेगाने घोडदौड केलेली आहे ती अद्भुत आहे. म्हणजे आताचे जे आकडे आहे ते थक्क करणारे आहे, कोणी विश्वास ठेवणार नाही अशा पद्धतीचे आकडे आहेत. 2014 मध्ये या देशामध्ये जे मोबाईल फोन्स आपण वापरायचो, त्या मोबाईल फोन्सपैकी 90% जास्त मोबाईल फोन्स हे आयात केलेले असायचे. म्हणजे कंपनी कोणी असो पण ते आयात केले, म्हणजे भारतात तयार झालेले नव्हते. मेड इन चायना असतील किंवा मेड इन व्हिएतनाम असतील किंवा मेड इन कोरिया असतील वगैरे वगैरे अशा पद्धतीने. आजची काय परिस्थिती आहे, आकडेवारी ऑफिशियल आकडेवारी सांगते, भारतात सध्या जे भारतात मोबाईल फोन वापरले जातात तुम्ही आणि आम्ही, त्यापैकी 97% 97% मोबाईल फोन हे भारतात तयार होतात. हे जबरदस्त आहे. अमेरिकेमध्ये जितके मोबाईल फोन वापरले जातात त्या मोबाईल फोनपैकी 36% मोबाईल फोन हे मेड इन इंडिया आहे. ज्या मेड इन इंडियाच्या बद्दल आपण तिरस्काराने म्हणायचो मेड इन इंडिया म्हणजे खराब, ते मेड इन इंडिया आज पूर्ण जगामध्ये एक क्वालिटीचं स्टँडर्ड निर्माण करत आहे. हा भारत आहे. फक्त इतकंच नाही, रक्षा सामुग्री डिफेन्सचं जे मटेरियल असतं ते आपण नावाला काहीतरी एक्सपोर्ट करायचो. म्हणजे काय, वॉकीटॉकी वगैरे बनवून असेंबल करून आपण भूटानला, नेपाळला, बांगलादेश वगैरे यांना द्यायचो आणि आपण दाखवायचो की आपण एक्सपोर्ट करतो. किती एक्सपोर्ट होतं आपलं, तर 2014 मध्ये 686 कोटी एक्सपोर्ट होतं. आत्ताचे 2025चे जे आकडे आलेले आहेत त्याच्यानुसार सध्या भारत जे एक्सपोर्ट करत आहे डिफेन्सचे इक्विपमेंट्स, त्याची किंमत आहे 23,622 कोटी रुपये. 34 पट, लक्षात घ्या, 34 पट. आपण 80 पेक्षा जास्त देशांना एक्सपोर्ट करतो आहोत, त्यात अमेरिकेसारखा देश आहे. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण जे काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं त्या ब्रह्मोस वगैरेचं, तर ब्रह्मोस घ्यायला लाईन लागलेली आहे. आपण देत नाही, कोणाला द्यायचं कोणाला नाही ते आपण ठरवतो. पूर्ण परिस्थिती बदललेली आहे. शेवटलं वॅक्सिनच्या बद्दल मला माहित आहे वेळ जास्त झालेला आहे, 2-5 मिनिटं फक्त बोलतो आणि मग थांबेन मी. वॅक्सिनच्या बद्दल, मुळात वॅक्सिन ही कल्पना भारताची आहे. जर तुम्ही गुगल केलं तुमच्या लक्षात येईल की वॅक्सिनचा शोध कोणी लावला, तर 1796 मध्ये एडवर्ड जेनरने वॅक्सिनचा शोध लावला. चूक आहे. भारतामध्ये पूर्वी ज्याला व्हेरिओलेशन म्हणतात ही पूर्ण टेक्निक होती. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक यायचे, ते लहान 3 वर्षाच्या वरची जी पण मुलं असायची त्या गावामध्ये चैत्र महिन्यामध्ये, त्यांना चांदीच्या एका त्या काट्यामध्ये त्यांना कोरायचे असे काही, आणि तिथे कोरून तिथे कापसाच्या याच्यावर त्यांचं हे असायचं, ते तिकडे हळूच लावायचे आणि आईवडिलांना सांगायचे की आम्ही देवीचा प्रादुर्भाव या मुलाच्या याच्यात केलेला आहे, याला आयुष्यात कधी याच्यानंतर देवीचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याला आपण देवी लावणं म्हणतो, बरोबर आहे. आणि ते मुळात वॅक्सिनेशनची पद्धत होती ती. आणि जेव्हा फोडं यायचे तेव्हा ते 3-4 दिवसांनी फोडं आल्याच्यानंतर त्यांना फोडायचे आणि ते परत आपल्या त्या याच्या कापसामध्ये ते गुंडाळून ते ठेवून द्यायचे. आणि आईवडिलांना सांगायचे 14 दिवस हा मुलाला त्रास होईल, जरा होऊ द्या, याच्यानंतर कधी
आईचा प्रकोप होणार नाही, देवीचा प्रकोप होणार नाही. आणि त्याला 14व्या दिवशी कडुलिंब टाकलेल्या पाण्यामध्ये आंघोळ करा आणि शीतला माईला दूध भाताचा नैवेद्य दाखवा, दही भाताचा. शीतला माईचं मंदिर मला वाटतं इकडे पण असेल, मला माहीत नाही. पूर्ण देशामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. शीतला माता ही देवी ही स्वच्छतेची देवी समजली जाते. आणि आपले पूर्वज इतके हुशार होते की त्यांनी या सर्व प्रथांना धार्मिक प्रथेशी जोडलं. आणि त्यामुळे शीतला माईला हे सर्व झाल्याच्या नंतर दूध भात दाखवणं म्हणजे देवीच्या कृपेने सर्व होतो आहे. आणि म्हणून हे जे टोचणं असायचं त्याला आपण काय म्हणायचो, देवी टोचली. हिंदीमध्ये म्हणतात माता आई, माता डाली आहे, माता लगाई आहे, माता का टीका. उर्दूमध्ये, आपल्या तेलुगूमध्ये, गुजरातीमध्ये प्रत्येक ठिकाणी मा, देवी असंच म्हणतात. हा शब्दप्रयोग आहे, कारण आपल्याकडे ही पूर्ण सिस्टम होती. आणि याच्याबद्दल त्या इंग्रजांनीच लिहून ठेवलं आहे. कॉलोनायझिंग द बॉडी नावचं खूप अर्नॉल्डचं खूप चांगलं पुस्तक आहे, त्यात संपूर्ण दिलं आहे. धर्मपालनी आपल्याकडे लिहिलंच आहे, पण धर्मपालचं कोणी ऐकणार नाही म्हणून कॉलोनायझिंग द बॉडी नावाचं इंग्रजांनी लिहिलेलं पुस्तक. हे सर्व बघून डॉक्टर हॉलवेल म्हणून जे होते त्यांनी 1760 ते 1770 मध्ये एक सिरीज ऑफ लेक्चर्स त्यांनी चालवले लंडनमध्ये. त्याच्यावरनं प्रेरणा घेतली या एडवर्ड जेनरनी आणि त्यांनी ही कोव्हॅक्सिनचा टीका तयार केला. म्हणजे मूळ त्याची कल्पना ही भारताची आहे. आता जेव्हा म्हणजे व्हॅक्सिनची कल्पना आपली बघा, आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर व्हॅक्सिन या शब्दापासून देशाने पूर्ण फारकत घेतलेली होती. आपला आत्मविश्वासच गेलेला होता. आणि पोलिओचं जे पहिलं व्हॅक्सिन हे मला वाटतं 1950 साली जे तयार झालं जगामध्ये, आपल्याकडे ते मॅन्युफॅक्चर व्हायला, म्हणजे नवीन नाही, पोलिओचं नवीन व्हॅक्सिन नाही आहे, त्याच फॉर्म्युल्याने फक्त मॅन्युफॅक्चर करायला 1985 उजाडलं, 35 वर्ष. आणि त्यामुळे जेव्हा कोरोनाच्या नंतर मोदीजींनी म्हटलं की आपण व्हॅक्सिन करायला पाहिजे, लोकांनी थट्टा केली मोदींची. व्हॅक्सिन आपण काय करणार, आपल्याला येतं का? पोलिओच्या व्हॅक्सिनला फक्त मॅन्युफॅक्चर करायला 35 वर्ष लागली. मात्र आपल्याला विश्वास होता आपण करू शकतो. आणि जगामध्ये कोरोनाचं व्हॅक्सिन सर्वात पहिले आपण केलं. आणि किती केलं तर जगामध्ये सर्वात जास्त कोविडचं व्हॅक्सिन तयार करणारा देश म्हणून भारत पुढे आला. 60% पेक्षा जास्त कोविडचे व्हॅक्सिन पूर्ण जगामध्ये भारताने दिलेले आहे, भारताने सप्लाय केलेले आहेत. ऑफिशियल रेकॉर्ड डेटा आहे. आणि त्याचा परिणाम किती झाला, कसा झाला? तर ह्या व्हॅक्सिन जेव्हा आपण देत होतो, बाकीच्या राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रपुती बघितलं. भारत म्हणाला आम्ही सर्वांची मदत करू. आणि म्हणून लहानला भूटानला सर्वात पहिली कन्साइनमेंट भूटानला गेली. ब्राझीलचा जो राष्ट्रपती होता जैर बोल्सोनारो, त्याने एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये भारताबद्दल खूप ग्रेटिट्यूड, थँक्स इंडिया वगैरे लिहिलेलं आहे. आणि त्यात हनुमानजी संजीवनी बुटी घेऊन जाताना दिसत आहेत. आणि त्यांनी लिहिलंय धन्यवाद इंडिया. ब्राझीलचा राष्ट्रपती. 2 वर्षांनी मे 2023 मध्ये जेव्हा प्रधानमंत्री मोदी पापुआ न्यू गिनी या लहानशा राष्ट्राला भेटायला गेले, जापानच्या नंतर ते तिकडे आले, तर पापुआ न्यू गिनीचा जो प्रधानमंत्री होता, तिथला राष्ट्रप्रमुख प्रधानमंत्री जेम्स मारापे, त्याने मोदीजी विमानातून उतरल्या त्यांचं चरण स्पर्श करून त्यांचं अभिवादन केलं. ही फार मोठी घटना आहे. जगाच्या इतिहासामध्ये जे अशा प्रकारचे प्रोटोकॉल चालतात, त्या प्रोटोकॉलमध्ये एका राष्ट्राध्यक्षाने, एका राष्ट्रप्रमुखाने दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाला वाकून नमस्कार करणं अपेक्षित नसतं, अभिप्रेत नसतं. पण जेम्स मारापेने आपली कृतज्ञता त्याच्याद्वारे व्यक्त केली. आज जगामध्ये सर्वात जास्त व्हॅक्सिन तयार करणारा देश हा भारत आहे. त्यामुळे भारत करू शकतो, हा नवीन भारत आहे. आता अगदी शेवटी जिथून आपण सुरू केलं होतं तिकडेच मी जातो. कुठून आपण सुरू केलं होतं? आपण सुरू केलं होतं बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहताला मारलं आणि अक्षरशः हा देश खामोश था, शांत होता, काय कोणाला पडलं नव्हतं. निष्क्रिय झालेला कणाहीन देश, क्षात्रतेज हरवलेला देश. आता नदीतून पाणी बरंच जातं, इतिहासाची पानं पुढे पुढे सरकत जातात. आणि 2019 मध्ये जेव्हा त्या आपला अभिनंदन वर्धमान विंग कमांडर हा त्या अटॅक करताना पाकिस्तानमध्ये जाऊन पडतो, पाकिस्तान सैन्य त्याला अरेस्ट करतात. 27 फेब्रुवारी
2019. भारताचं प्रेशर इतकं जबरदस्त आहे. मध्ये 28 फेब्रुवारी फक्त जाते. 1 मार्चच्या सकाळी पाकिस्तान ससम्मान विंग कमांडर वर्धमानला आपल्या ताब्यात देतो, भारताच्या ताब्यात. हा खरा देश आहे की आमची ताकद काय असू शकते. आणि आता शेवटला म्हणजे OIC मध्ये काय लाचार झालेला देश आपण बघितला होता. इस्लामी राष्ट्रांपुढे लाचार झालेला देश. परत इतिहासाची पानं पलटत जातात, आपण पुढे जातो. आणि आता या OICला म्हणजे ज्यांची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे, त्याला 50 वर्ष झाली. आता आपण पोहोचलो आहे 2019 मध्ये. 2019 मध्ये 50 वर्ष झाली. या निमित्ताने त्यांचं अधिवेशन 46 आहे, पण 50 वर्ष झाली म्हणून OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन खूप मोठं अधिवेशन घेत आहे. यंदा ते अधिवेशन अबुधाबीला आहे. अबुधाबीच्या मोठ्या हॉटेल्समध्ये जबरदस्त मोठं अधिवेशन आहे. आणि जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यात 23 देश होते. आता त्यात 57 देश आहे. आणि या गोल्डन जुबली सेलिब्रेशनला OIC भारताला म्हणतं, वी वुड लाईक टू इन्व्हाइट यू ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर. लक्षात घ्या, वी वुड लाईक टू इन्व्हाइट. ज्यांच्या प्रतिनिधी मंडळाला फखरुद्दीन अली अहमदला अक्षरशः गेट आउट म्हणून काढून दिलं होतं, त्याला म्हणतात वी वुड लाईक टू इन्व्हाइट यू ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर. भारत म्हणून ठीक आहे, पण आमच्यातर्फे आमच्या विदेश मंत्री सुषमाजी स्वराज त्या येतील, चालेल का? आता इस्लाममध्ये स्त्रियांची स्थिती काय आपल्याला माहित आहे. हो चालेल की, तुम्ही म्हणाल ते. लक्षात घ्या, 2019 मध्ये इलेक्शन व्हायची आहेत. हे मार्चमध्ये आहे, 1 मार्चला ही झालेली घटना आहे. आणि इलेक्शन होणार होते मे मध्ये. जेव्हा इलेक्शन तोंडावर असतात तेव्हा कुठलाही देश अशा प्रकारे दुसऱ्या देशाला जिथे इलेक्शन असतात बोलवत नाही, कारण कोणाची सत्ता येईल हे त्यांना माहीत नसतं. त्यामुळे पूर्ण इक्वेशन बदलू शकतात आणि म्हणून बोलवत नाही. पण इथे डंके की चोट पर ते भारताला बोलवतात. सुषमाजी तिकडे जातात. 1 मार्चला त्याचं जे इनॉग्रल सेशन आहे, त्या इनॉग्रल सेशनमध्ये सुषमाजी धारदारपणे बोलतात. आतंकवादावर, दहशतवादावर जबरदस्त प्रहार करतात. लोक उभे राहून स्टँडिंग ओवेशन देतात, टाळ्या वाजवतात. त्या पूर्ण 57 देशांमध्ये फक्त एकच देश तिथे नसतो, त्याने बायकॉट केलं असतं. ते कोणाच्या खिसगंटीला पण नसतं. पाकिस्तानचं बायकॉट करणं कोणाच्या खिसगंटीला पण नसतं. हा भारत आहे. इंडियापासून भारताचा प्रवास असा आहे. आणि आपण सर्वजण अशाच पद्धतीने आपल्या स्वचा बोध घेत पुढे जात गेलो तर हा भारत अजून परत बलशाली होऊन जगासमोर येईल, हा निश्चित विश्वास वाटतो. आपण मला ऐकून घेतलं इतक्या वेळ. खूप खूप धन्यवाद. आपल्याला मिळाली त्या प्रित्यर्थ वाचनालयातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण श्रोतृ वर्गाचे सुद्धा मनपूर्वक आभार. आजच्या या भाषणाचे प्रायोजक होते सर्वश्री चितळे बंधू. उद्याचं जे भाषण आहे ते माननीय डॉक्टर यशवंत पाटणे, इंडिया ते भारत प्रवास विषय आहे सुंदर जगण्यासाठी, आणि त्याचे प्रायोजक आहेत श्रीमती वंदना केशव पाटील आणि श्री अमेश केला आहे. सर्व विषयांना त्यांनी आपल्याकडून उद्या सुद्धा अपेक्षित आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो मेडिसिन, खरोखरीच खूप सुंदर आणि सखोल अशी माहिती आपल्याला मिळाली. त्या प्रित्यर्थ वाचनालयातर्फे मी त्यांची